नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक हंगरगेकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र श्रीनगर नांदेड। पाठीमागच्या 2 ते 3 व्हिडिओमध्ये परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन यामधील परम्युटेशन या चॅप्टरमध्ये असणारे अंक आणि त्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नांचा आपण सविस्तर चर्चा केली। एकदम इंटरेस्टिंग आहे। याच्यावर राज्यसेवा असेल, STI असेल, PSI असेल, तलाठी, ग्रामसेवक, लिपिक इत्यादी सर्व तमाम स्पर्धा परीक्षांना हा धडा विचारला जातो। याचा उपयोग भरपूर आहे। तर असो, आपण आजच्या सेशनमध्ये जे उर्वरित आहेत शब्दावर असणारे प्रश्न या सर्वांचा आपण विचार या सेशनमध्ये करणार आहोत। चला, तर पहिलं आहे टाइप नंबर 1। समजा असा एखादा शब्द दिला जातो, जसं अरुण आहे ना। अरुण या शब्दातील अक्षरापासून किती शब्द तयार करता येतील आणि इथे लिहिले अक्षराची पुनरावृत्ती न करता। इथं रिपीटेशन इज नॉट अलाउड असं सांगितलं जातं। ओके, तर अरुण या शब्दातील अक्षरापासून किती शब्द तयार करता येईल? तर यामध्ये किती अक्षर आले? 1 2 3 4 आहे ना। 4 अक्षर आलेले अरुण या शब्दामध्ये 4 अक्षर आलेले, म्हणून या अंकांची आपल्याला 4 फॅक्टोरियल होईल। एकूण अक्षर 4 फॅक्टोरियल म्हणजे 4 गुणिले 3 गुणिले 2 गुणिले 1 म्हणजे 24 आपल्याला शब्द तयार करता येईल, आहे ना। म्हणजे अरुण या शब्दातील अक्षरामध्ये असणारे एकूण अक्षर मोजायचं। अरुण या शब्दामध्ये असणारे एकूण अक्षर मोजायचे आणि ते 4 आलेले म्हणून 4 फॅक्टोरियल आहे की नाही। समजा इथं या अरुणच्या ऐवजी पापा हा शब्द आला असता, आहे ना, पापा, बरोबर आहे। याच्यामध्ये अक्षर किती आले? 4च आलेले, म्हणून अक्षरांचे एकूण 4 फॅक्टोरियल। आता याच्यामध्ये रिपीटेशन होतात। रिपीटेशन म्हणजे 2 अक्षर, जसं P हा किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला। A हा किती वेळा आलेला? 2 वेळा आलेला। आणि म्हणून जेव्हा जे अक्षर रिपीट होत असेल ते भागाकारामध्ये 2 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल असं होईल। लक्षात ठेवा, जेव्हा दिलेल्या शब्दामध्ये जर अक्षर रिपीट होत असेल तर ते भागाकारात येतील। 4 अक्षरापासून 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 शब्द तयार होतात, आहे ना। मग हे होणार 24, 4 फॅक्टोरियल म्हणजे 24 भागिले 2 फॅक्टोरियल, याचा अर्थ 2 गुणिले 2 आणि म्हणून 24 भागिले 4 म्हणजे हे होणार 4 सख 24 म्हणजे 6 शब्द तयार होतील, आहे ना। जसं आपण पाहिलं की पापा, त्यानंतर PAAP असं होईल, त्यानंतर PAA, त्यानंतर AAPP, APAP, त्यानंतर APPA आणि अजून कोणतं येईल? 1 2 3 4 5 6 आहे की नाही। अक्षरामध्ये रिपीट झालेलं आहे का कोणतं? पहा। ओके, बरोबर आहे। तर असे 6
शब्द तयार करता येईल. जर सांगण्याचं तात्पर्य असं आहे की दिलेल्या शब्दामध्ये जर अक्षरं रिपीट होत असेल तर खाली येतील, आहे ना. जेवढे आपल्याला दिलेले अक्षरं रिपीट असेल तर ते भागाकारात होतील. तर यावर आधारित असे प्रश्न असतात, आहे ना. त्या सगळ्यांचा आपण चर्चा करणार. तर नंबर तुम्ही 5 समजला आहे की नाही, तुम्हाला करता येते का पहा. नंबर 1, आता डॉग हा शब्द दिलेला आहे ना, डॉग, DOG. या शब्दातील अक्षरापासून किती शब्द तयार करता येतील. इथं सर्व अक्षरांची पुनरावृत्ती न करता, है ना, रिपीटेशन इज नॉट अलाउड असेल तर. सध्या आपण याची चर्चा करणार आहे. अलाउड असेल तर नंतर काय होईल ते पाहू, आहे की नाही. आता डॉग या शब्दामध्ये किती अक्षर आले? 1, 2, 3 आणि म्हणून 3 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. लक्षात आलं? 3 फॅक्टोरियल म्हणजे 6. पण याच्यामध्ये काही रिपीटेशन आलेलं काय, म्हणजे कोणतं अक्षर रिपीट आलं का? नाही. आणि म्हणून याचं उत्तर हे. दुसरा प्रश्न पाहूया. हाऊस, HOUSE, हाऊसपासून आपल्याला किती शब्द तयार करता येतील? तर पहिल्यांदा मोजायचं 1, 2, 3, 4, 5. 5 फॅक्टोरियल म्हणजे 5 फॅक्टोरियल म्हणजे 120. ओके. पुढचा प्रश्न. व्हेंचर, VENTURE, व्हेंचर या शब्दापासून, या शब्दातील इंग्रजी अक्षरापासून आपल्याला जास्तीत जास्त किती इंग्रजी अक्षर तयार करता येते? तर पहिल्यांदा याच्यामध्ये पाहूया किती आलेले. 1, 2, 3, 4, 5, 6, 7. 7 फॅक्टोरियल, आहे की नाही? 7 फॅक्टोरियल. आता 7 फॅक्टोरियल असं आहे. आता याच्यामध्ये 7 फॅक्टोरियल म्हणजे 50, 40. याच्यामध्ये किती अक्षर आले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7. बरोबर आहे. आता कोणतं रिपीटेशन होते का पाहूया. जसं ई हा रिपीट होतो. किती वेळा होतो? 2 वेळा होतो. अजून आहे ना, कोणतंही नाही. म्हणून हे 2 फॅक्टोरियल. म्हणून 50, 40 भागिले 2. बे 1, बे 2 4, बे 5 10, 25 20, आहे ना. 50, 40चे अर्धे 25, 20. समजते? तर हे झालं या प्रकारचे. पुढे जाऊया आता. आता अक्षरांची पुनरावृत्ती. अक्षरांची पुनरावृत्ती केल्यास म्हणजेच रिपीटेशन इज अलाउड म्हटलेलं आहे. रिपीटेशन इज अलाउड म्हणजे काय, याचा अर्थ समजून घ्या. जसं डॉग हा शब्द आहे ना, एक सिंपल समजून सांगतो. जसं गो हा शब्द आहे ना. आता गो हा शब्द यामध्ये 2 अक्षरे येतात, 1 आणि हे 2. जर याच्यामध्ये रिपीटेशन नाही म्हटलं असतं तर किती शब्द झाले असते? 2 फॅक्टोरियल झाले असते, आहे की नाही. इथं जर मी म्हटलं म्हणजे 2 शब्द तयार झाले. रिपीटेशन इज नॉट अलाउड असं जर म्हटलं असतं तर एकूण 2 शब्द तयार झाले, म्हणजे 2 शब्द तयार झाले असते. जसं गो आहे नंबर 1 आणि OG असं होईल. पण इथं रिपीटेशन इज अलाउड असं जर म्हटलं असेल, आहे ना, तर एकूण 2 अक्षर आलेले. 2 अक्षर आले की 2 गुणिले 2, आहे की नाही, किंवा 2चा दुसरा घात असं होईल.
म्हणजे किती शब्द व्हायला पाहिजे? 4. पहा आता, GO आहे, OG आहे, OO चालेल, GG चालेल, आहे ना. याला म्हणायचं रिपिटेशन इज अलाउड. याला काय म्हणायचं? रिपिटेशन इज अलाउड. तर जेव्हा जेव्हा असं रिपिटेशन इज अलाउड असं जर म्हटलं असेल तर काय करायचं? इथं जे आहे यापासून आपल्याला 2 संख्या तयार होतात, म्हणून हे 2दा घेता येतं आणि हा 2दा घेता येतं, आणि मग यांचा गुणाकार म्हणजे 2चा दुसरा घात होईल. समजा डॉग हा शब्द दिलेला आहे ना, डॉग. रिपिटेशन इज अलाउड, अलाउड लिहितो फक्त. तर आता इथं काय होणार? किती अक्षर आले? 1 2 3, म्हणजे डी हा 3 वेळा घेता येते, ओ हा 3 वेळा घेता येतो आणि जी हा 3 वेळा, म्हणून 3चा तिसरा घात म्हणजे 27 शब्द तयार करता येतात. आणि ते जर रिपिटेशन इज नॉट अलाउड म्हटलं असतं तर किती शब्द तयार झाले असते? हे होणार 3 2 1 या प्रकारे, म्हणजे 6 शब्द तयार करता आले असते. समजते? तर रिपिटेशन इज अलाउड आणि रिपिटेशन इज नॉट अलाउड. समजते? ओके. तर समजा एखाद्या याच्यामध्ये जसं शब्दामध्ये समजा हे आलेलं आहे ना, पापा. हे नीट समजून घ्या. इथं लिहितो रिपिटेशन इज अलाउड, रिपिटेशन इज अलाउड असं जेव्हा लिहिलं असेल तर एकूण किती अक्षर आले? 4 अक्षर आले, म्हणून हे 4 4 4 4 बरोबर आहे. म्हणजे 4 4 4 4, म्हणजे पी हा 4दा घेता आला असतो, ए हा 4दा. आता याच्यामध्ये 4चा चौथा घात हे ठीक आहे. मग किती अक्षरं रिपीट होतात? 2 अक्षरं. पी हा 2 वेळा आणि ए हा 2 वेळा आला, म्हणून हे 2 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल असं होईल. आणि हा जर रिपिटेशन इज नॉट अलाउड आहे की नॉट अलाउड असं जर म्हटलं असतं तर मी हे कसं केलं असतं? पापा. तर हे होणार एकूण किती होणार? 4 अक्षर आहेत म्हणून 4 फॅक्टोरियल. रिपीट होतात ते 2 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल असं होईल. हे होणार मग 24 भागिले 4, म्हणजे 4 सख 24, म्हणजे 6 शब्द तयार. तर याच्यापासून जर विचार केला तर हे होणार 16 गुणिले 16, 4चा चौथा घात म्हणजेच 16 गुणिले 16 भागिले 2 गुणिले 2, हे 4 चौक 16, म्हणजे 16 चौक 64 आपल्याला अक्षरं तयार करता येईल. समजते? ओके. हे झालं एक सिंपल प्रकार. पुढे जाऊया. पुढचा प्रकार नेक्स्ट पुढे पाहू. खालील दिलेल्या अक्षरापासून किती शब्द तयार करता येतील? आणि रिपिटेशन इज नॉट अलाउड असं जर म्हटलेलं आहे ना. आता नांदेड हा शब्द आहे ना, या शब्दामध्ये किती अक्षर आले? 1 2 3 4 5 6, 6 अक्षर आलेले आहे ना. 6 अक्षर आले तर 6 फॅक्टोरियल होईल भागिले. याच्यामध्ये कोणते रिपीट होतात? नांदेड. म्हणजे यन हा किती वेळा आलेला आहे? यन हा 2 वेळा आलेला आहे. डी हा किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे. जेवढे रिपीट होतात जसं तेवढे ते हे भागाकारात 2 फॅक्टोरियल गुणिले 2 फॅक्टोरियल असं होईल. 6 फॅक्टोरियलची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे? 720 भागिले 2 फॅक्टोरियल म्हणजे 2 गुणिले 2 फॅक्टोरियलची किंमत 2, म्हणजे 4 4 1 4, 3 उले 4 8 32, म्हणजे 180 शब्द तयार करता येतील. समजते? पुढे पाहूया. इंटेलिजंट. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11, 11 फॅक्टोरियल होईल भागिले. आता कोणकोणते अक्षर रिपीट होतात पहा. आय आहे ना, 1 आणि हे 2 आयसाठी, हे होणार 2 फॅक्टोरियल, हे आयसाठी आलेले. त्यानंतर यन हा किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आलेला आहे गुणिले 2 फॅक्टोरियल. यन हा 2 वेळा. टी किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आला आहे गुणिले 2 फॅक्टोरियल.
हे टीसाठी. ई हा किती वेळा आलेला? 2 वेळा आलेला. गुणिले 2 फॅक्टोरियल हा ईसाठी आलेला आहे. गुणिले यल हा किती वेळा आलेला? 2 वेळा आलेला आहे. 2 फॅक्टोरियल भागिले इथं होणार मग हा यलसाठी. समजते? याचं कॅल्क्युलेशन. आता 11 फॅक्टोरियल म्हणजे तुम्हाला माहिती आहे की 11 गुणिले 10 गुणिले 9 गुणिले 8 गुणिले 7 फॅक्टोरियल. 7 फॅक्टोरियल भागिले हे होणार 2 2 4 2 6 2 म्हणजे हे 4 8 16 32. 7 फॅक्टोरियलची किंमत आपल्याला माहिती आहे की नाही? तर आपण याला काय करू? 32ला हे होणार 4 गुणिले 8 हे 8 8 गेले. हे होणार परत 4 दोन्ही 8 किंवा बे 1 बे बे दोन्ही 4 बे 5 10. हे होणार असं लिहिलं असतं तरी चाललं असतं, आत्ताच काटू नको आपण, आहे की नाही? हे होणार 11 गुणिले 10 गुणिले 9 गुणिले 7 फॅक्टोरियलची किंमत आहे 50 40 भागिले हे 4. या 4ने याला भागितलं 40ला जातो. 4 1 4 10 4 दोन्ही 8 4 सख 24 है ना, यांचा गुणाकार. तर हे झालं जो काही गुणाकार येईल ते तुमचं उत्तर असेल. सांगण्याचं तात्पर्य जेव्हा अशा प्रकारचे येत असेल तर असं. आता हे करता येईल का पहा बरं. सिग्निफिकन्स आहे की नाही, यामध्ये पुढे पाहूया. सिग्निफिकन्स हा शब्द दिलेला आहे. पहिल्यांदा मोजायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 फॅक्टोरियल. पहा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 फॅक्टोरियल. आता आय किती वेळा आले याच्यामध्ये रिपीट होणारे पाहिजे. आय हा 2 वेळा. 2 फॅक्टोरियल गुणिले आय अजून कुठं आलेलं? हां इथं 3 फॅक्टोरियल होईल. आय 3 वेळा आलेला आहे म्हणून 3 फॅक्टोरियल. त्यानंतर एन हा किती वेळा आलेला आहे? 2 वेळा आले गुणिले 2 फॅक्टोरियल. हे आयसाठी 2 फॅक्टोरियल आला तो एनसाठी आलेला आहे. गुणिले अजून कोणतं येणार? सी हा रिपीट होतो पहा 2दा. सी झाला 2दा म्हणून हा 2 फॅक्टोरियल सीसाठी. हे झालं त्याचं उत्तर. बाकीचा गुणाकार भागाकार जसं पर्याय दिले असेल त्यानुसार आपल्याला सांगता येईल. समजते? तर हे झाले अक्षरावर असणारे. जर रिपीट होत असेल तर खाली भागाकारामध्ये येत असतात. त्याचा फॉर्म्युला शॉर्टली जर सांगायचा असेल तर एन फॅक्टोरियल भागिले आर फॅक्टोरियल. आर म्हणजे रिपीट होणारे, एन म्हणजे शब्द आहे की नाही, शब्दातील अक्षर. एन फॅक्टोरियल म्हणजे दिलेल्या शब्दातील अक्षर भागिले आर फॅक्टोरियल म्हणजे त्या शब्दामध्ये येणारे रिपीट अक्षर, त्यासाठी आर फॅक्टोरियल. ओके, समजते? पुढे जाऊया. प्रश्न असं दिलेला आहे की किशन या शब्दातील अक्षरापासून केने सुरू होणारे, एने सुरू होणारे, के पासून सुरू होणारे व एनने शेवट होणारे व ए पासून सुरू होणारे व एसने शेवट होणारे किती शब्द तयार करता येतील. समजते? तर आता इथं पाहूया केने सुरुवात. इथं कंडिशन दिलेली आहे ना. पहिल्यांदा आपण मोजूया किती अक्षर आहे. 1 2 3 4 5 6 आहे ना. हे 1 2 3 4 5 आणि हे 6. आता इथं कंडिशन दिले केने सुरू होणारे. अट काय आहे? के आपल्याला इथं घ्यावं लागेल. हा फिक्स आहे, याला आपल्याला काही करता येणार नाही. आता एकूण 6 अक्षर होते. किशन या शब्दामध्ये एकूण अक्षर 6 होते. त्यापैकी एक आपल्याला फिक्स झालेलं आहे. उरले किती आहेत? 5. म्हणजे मला इथं 5 भरता येईल. नंतर 1ने कमी करायचं. इथं 4 अक्षर येतील. इथं 3, इथं 2 आणि इथं 1. ओके, एकूण 6 अक्षर होते. त्यापैकी आपण एक फिलअप केलेला आहे. म्हणजे के हा घ्यावाच लागणार, कंडिशन दिलेला आहे. मग आता आपल्याला 6 अक्षरांपैकी कोणते उरले? 5 अक्षर. म्हणजे इथं कोणतंही के व्यतिरिक्त कोणतंही आय येईल आहे ना, एस येईल, एच येईल, ए येईल किंवा एन येईल आहे ना. या 5 पैकी एक येईल. मग इथं आपण एक निवडला आहे ना. 5 पॉसिबिलिटीज त्यापैकी एक निवडला तर इथं किती होणार?
4 पॉसिबिलिटी. समजा आय निवडला असेल तर SHAN होईल, म्हणजे 4 पॉसिबिलिटीज होतील. समजा इथं आपण S निवडला तर इथं HAN होईल. इथं H निवडला तर A आणि N होईल. जर A निवडला तर इथं N येईल. म्हणजे अशा पॉसिबिलिटीज. व त्याच्यापेक्षा आपण 6 अक्षर आहेत, त्यापैकी एक अक्षर फिक्स आहे, तर उरले आहेत 5. एकने कमी करत जायचं. यांचा गुणाकार आहे ना, म्हणून 5 चोक 20, 3 दोन्ही 6, 20 सख 120 असे, म्हणजे 120 शब्द तयार करता येईल, ज्याचे किशन या शब्दातील इंग्रजी अक्षरापासून के पासून सुरू होणारे 120 शब्द तयार करता येतात. पुढे जाता येईल. तुम्ही आता हे करून सांगा. आहे ना, ए ने सुरू होणार आहे, 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 म्हणजे ए ह्या इथं फिक्स आहे. ओके, म्हणजे आता राहिले किती आहेत? 5. 5 4 3 2 1 पहा, 1 2 3 4 5 6, म्हणजे हे होणार 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120. तेच उत्तर. पुढे पाहूया. आता तिसऱ्या क्रमांकाचं आहे ना, के पासून सुरू होणार आहे. के पासून 1 2 3 4 5 6, के पासून सुरू होणार आहे आणि एन ने शेवट होणार आहे. हे एन इथं आहे. ही कंडिशन दिलेली आहे, म्हणजे हे फिक्स आहेत. आता 6 अक्षरापैकी आपले 2 अक्षर गेले, म्हणजे राहिले किती? समजा के गेलेला आहे, एन गेलेला आहे, म्हणजे ISHA असं राहिलेलं आहे. म्हणजे 4 अक्षर आलेले आहेत, म्हणून इथं 4 होणार. इथं आपण 1 निवडलं तर 3 होणार. इथं 1 निवडलं तर 2 1 असं 1. म्हणून हे होणार 4 फॅक्टोरियल, म्हणजे 24 शब्द तयार. यांचा गुणाकार. ओके, यांचा गुणाकार. समजते? पुढचा प्रश्न पाहूया. जसं आता हे तुम्हाला सोडवायचं. ए पासून सुरू होणार आहे, ए पासून सुरू होणार. 1 2 3 4 5 6, याची सुरुवात दिली, कंडिशन दिली एस, म्हणजे 6 अक्षरापैकी ए आणि एस गेलेले आहे, म्हणजे 4 अक्षरं राहतात. म्हणून 4 3 2 1 यांचा गुणाकार, म्हणजे 24 शब्द तयार करता येईल. किती शब्द करता येईल? 24 शब्द तयार करता येईल. समजते? ओके. आता याच्यामध्ये थोडासा मी काय करतो, बाय मिस्टेकली समजा आहे ना, किशन जे मी इथं परत एखादा अक्षर रिपीट करतो आहे की नाही. हे ए हा रिपीट आलेला आहे. समजा हे अक्षर दिलेलं आहे आणि प्रश्न तोच आहे, के ने सुरू होणार आहे. आता के ने सुरू होणार आहे, इथं लिहिणार, इथं 1 2 3 4 5 6, बरोबर आहे. के ने सुरू होणार आहे, इथं लिहिणार, के हा फिक्स आहे. आता राहिले किती? 5 अक्षर राहिले, म्हणजे 5 4 3 2 1, हे होणार 5 चोक 20, 20 त्रिक 60, 60 दोन्ही 120. आता याच्यामध्ये जो रिपीट होतो, ए हा किती वेळा होतो? 2दा रिपीट होतो, म्हणून भागाकारात येणार 2 फॅक्टोरियल, म्हणजे 120 भागिले 2, म्हणजे 60 शब्द तयार होतील. पण मी इथं ए हा दुसरा प्रश्न तयार केला आणि ए हा रिपीट घेतला, तर जेव्हा रिपीट होत असेल ते खाली येतील. तसंच याचं काय होणार? ए पासून 120 होणार भागिले 2, म्हणजे हे 60. ठीक आहे. आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला द्यायचं. तिसरा प्रश्न तर काय होणार मग? इथं के आणि फिक्स आहे. के 1 2 3 4 5 6 आणि आपला एन फिक्स आहे. 6 अक्षरापैकी 2 अक्षर आपले फिक्स आहे. आता राहिले 4, म्हणजे इथं 4 3 2 1, म्हणजे यांचा गुणा 4 त्रिकम 12, 12 दोन्ही 24 भागिले. आता ए हा अक्षर 2दा येतो, म्हणून भागिले 2 होणार, म्हणून 24 भागिले 2, म्हणजे 12 शब्द तयार करता येतात. समजलं? या प्रकारे जर रिपीट होत असेल तर ते भागाकारात घ्यायचे. समजते? ओके, नेक्स्ट पुढे जाऊया. किशन या शब्दातील सर्व स्वर एकत्र असतील असे किती शब्द तयार होतील? नीट समजून घ्या. आता हे किशन दिलेलं आहे.
KISHAN. स्वर कोणते आहेत? स्वर आहेत AEIOU. बाकीचे सर्व व्यंजन आहे ना, जसं B आहे, C आहे, D आहे, F असं XYZ मधले सोडून आहे ना, हे सोडून बाकीचे व्यंजन. तर आता याच्यामध्ये स्वर आपण पहिल्यांदा काढायचे. स्वर कोणकोणते आहेत? मग आय आणि ए हे स्वर आहेत. इथं यांचा आपण आय आणि ए हा स्वर, हे स्वर असणारा गट तयार केला. व्यंजन बाकीचे व्यंजन आहेत KSHN, हे आहेत व्यंजन. ओके, यांचा हा ग्रुप तयार केला आणि यांचा हा ग्रुप तयार केला, स्वर असणारा आणि व्यंजन. तर जेव्हा स्वर असं दिलेलं आहे तर हा एक युनिट मानायचा आणि हे होणार 4 व्यंजन आहे की नाही. स्वर आपल्याला सांगितलेले आहे तर स्वर असणाऱ्याला आपण एक युनिट मानलं आणि व्यंजन जे आहे ते 4 शब्द किंवा 4 अक्षर आले, म्हणून याचं आपल्याला 5 युनिट झाले असे म्हणायचं. किती आहे? 5 युनिट. नीट लक्ष द्या. सर्वात महत्त्वाचं, पहिल्यांदा दिलेल्या शब्दांमधील स्वर एका बाजूला लिहायचे आणि व्यंजन एका बाजूला लिहिले. स्वर यांच्या समूहाला एक गट, आपल्याला स्वर हे एकत्र पाहिजे आहेत म्हणून या स्वरला आपण एक गट मानला आणि व्यंजनासाठी जे एक गट मानला त्याच्यामध्ये अक्षर आले 4, म्हणजे एकूण झाले आपले 5 युनिट झाले, म्हणून याला 5 फॅक्टोरियल म्हणायचं. हे होणार 5 फॅक्टोरियल गुणिले हे जे यांच्यामध्ये परत आदला बदल होते आहे ना, आयच्या ठिकाणी ए येईल, एच्या ठिकाणी येईल, म्हणून गुणिले 2 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे किती होणार? 120. 2 फॅक्टोरियल म्हणजे किती होणार? हे 2, म्हणजे 120 12 2 24, 240 शब्द तयार होतात. आता याच्यामध्ये काही रिपिटेशन आलं का बघायचं आहे ना. जर रिपिटेशन आलं असतं तर मी 240ला आपण खाली भागितलं असतं. जर रिपीट एखादा शब्द आला असता किंवा शब्द म्हणल्यापेक्षा अक्षर हे रिपीट आलं असेल, तर दिलेल्या शब्दामध्ये जर अक्षर रिपीट आलं असेल तर हे खाली लिहायचं आहे की नाही. जर अक्षर रिपीट आलं असेल तेवढे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये लिहायचं. ओके, इथं काही आलेलं नाही, समजते. आता आपण दुसरा शब्द घेऊ. एकाच याच्यावर नाही समजलं असं तर दुसरा अजून एक शब्द तयार पाहूया. दुसरा शब्द घेऊ आहे ना. तर समजा किशनच्या ऐवजी आपण अरुण हा शब्द लिहिला आहे की नाही. अरुण, ARUN. स्वर तुम्हाला माहीत आहेत, स्वर आहेत AEIOU आहे ना. मग अरुण या शब्दामध्ये येणारे जे स्वर आहेत ते आहेत ए आणि यू आहे. यांचा एक गट तयार केला आणि आर आणि यांचा एक गट तयार केला. हे आहे स्वर आपलं, हे आहेत व्यंजन आणि हे आहे स्वर. ओके, तर यांचं याला एक युनिट आणि मात्र हे व्यंजन जे आहे याला 2, याच्यामध्ये 2 अक्षर आले म्हणून 2 लिहिले. एकूण झाले 3 युनिट म्हणायचं, म्हणून हे होणार 3 फॅक्टोरियल गुणिले याच्यासाठी किती अक्षर आले? 2 अक्षर हे स्वर आलेले म्हणून 2 फॅक्टोरियल. 3 फॅक्टोरियलची किंमत 6, 2 फॅक्टोरियलची किंमत 2, म्हणजे 12 शब्द होणार. किती शब्द तयार होणार? अरुण या शब्दातील सर्व स्वर एकत्र असतील असे 12 शब्द तयार होतील. ओके, पुढे पाहूया. नेक्स्ट, समजा आता याच्याऐवजी एज्युकेशन दिलेलं आहे ना, EDUCATION, एज्युकेशन, ज्याला एज्युकेशन सुद्धा वाचतात. ओके, तर आता या एज्युकेशनमध्ये स्वर किमती कोणते आलेले? पहा, ई आलेलं आहे, यू आलेलं आहे, ए आलेलं आहे, आय आलेलं आहे आणि ओ आलेलं आहे. म्हणजे यांचा ग्रुप मी लिहिणार EUAIO. हा झाला स्वर. त्यानंतर उरलेले व्यंजन DCTN.
हा एक गट मानायचा आणि याच्यामध्ये आलेले 4 आहे, अक्षर 4 आले म्हणून 4 प्लस हे होणार 5 होणार युनिट, याला 5 युनिट असं म्हणायचं. म्हणजे हे झाले 5 फॅक्टोरियल गुणिले. आता या स्वरामध्ये येणारे अक्षर आहेत 5, 1 2 3 4 5, 5 फॅक्टोरियल. 5 फॅक्टोरियल म्हणजे 120 गुणिले 5 फॅक्टोरियल म्हणजे 120, 12चा वर्ग 144, त्याच्यावर 2 शून्य म्हणजे 14,400 शब्द तयार होतील. किती होती? 14,400 शब्द तयार होतील. समजते? हे आहे सर्व स्वर एकत्र असतील अशा स्थितीमध्ये. ओके, पुढचं पाहूया. असंच अजून एक आता तुम्हाला करता येते का पहा. या जी सिस्टर आलं समजा, सिस्टर SISTER सिस्टर आलेलं आहे. तर या SISTER मध्ये पहा कोणकोणते आय आणि ई हे स्वर आहे. आय आणि ई हे स्वर बाजूला आलेले. व्यंजन असणार SSTR. ओके, ह्याला 1 युनिट, हे होणार 4 म्हणजे 5 युनिट झाले, म्हणजे 5 फॅक्टोरियल होईल गुणिले स्वर 2 आले म्हणून 2 फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये रिपिटेशन काही होते का पहा, डबल एस आलेलं आहे म्हणून 2 फॅक्टोरियल होणार आणि म्हणून हे 2 कटणार, 2 फॅक्टोरियल 2 फॅक्टोरियल म्हणजेच 5 फॅक्टोरियल म्हणजेच हे होणार 120 शब्द तयार होतील. याच्यामध्ये रिपीट आलेले ते भागाकारात येणार आहे ना. जसं अजून एखादं पाहूया, तुम्हाला आता येते का, समजलं का पाहूया. आहे ना, ॲनिमेशन. ॲनिमेशन हा शब्द ANIMATION. ॲनिमेशन. ॲनिमेशन. पहिल्यांदा स्वर AIAIO म्हणजे इथं AIAIO हे स्वरांचा एक गट तयार झाला. आता इथं व्यंजन कोणकोणते, यन, यम, TN. बरोबर आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9, 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. तर हे स्वरांसाठी 1 युनिट मानायचं. याच्यामध्ये एकूण अक्षर आले 4 म्हणून 4 युनिट म्हणजे हे होणार 5 फॅक्टोरियल, 5 युनिट. हे झाले 5 फॅक्टोरियल आहे की नाही गुणिले. आता यांच्यामध्ये परत हे होणार रिपिटेशन. आपलं यांच्यामध्ये जे अक्षर आले तेवढे अक्षर हे एकमेकांमध्ये बदल होणार म्हणून 5 फॅक्टोरियल होणार. आता रिपिटेशन कोणतं आहे का, जसं ए हा किती वेळा आला, 2 फॅक्टोरियल गुणिले आय हा 2 वेळा आलेला गुणिले अजून कोणतं आहे, यन हा 2 वेळा आला आणि म्हणून हे होणार 120 गुणिले 120 भागिले हे होणार 2 गुणिले 2 गुणिले 2. हे होणार 4 त्रिकम 12, बे 1 बे, बे सख 12 म्हणजे साहित्रिक 18 त्याच्यावर 2, 1800 शब्द तयार करता येतील. समजलं? ओके, पुढे जाऊया. नेक्स्ट